रोटेशनल डायनामिक्स आपण 2 पार्टमध्ये डिवाइड केला होता. त्यापैकी पहिला पार्ट आपण पूर्ण केला. कुठला? सर्क्युलर मोशन. आणि सेकंड जो पार्ट आहे दॅट इज रोटेशनल मोशन, तो आपल्याला आज स्टार्ट करायचा. ठीक आहे. आणि अगदी सुरुवातीपासून खूप चांगल्या तऱ्हेने जर तुम्ही लक्ष दिलं तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन सोडवताना अडचणी जाणार नाहीत. हा, तर इथे आपण सुरुवात करू काही टर्म्स पासून. तर इथे पहिली टर्म आहे मोमेंट ऑफ मास. कुठली टर्म आहे? मोमेंट ऑफ मास. तुमच्यामधून ना आवाज नाही आला. मोमेंट ऑफ मास कशाला लागू पडेल? पहा, कुठलीही बॉडी असेल कॅपेबल ऑफ रोटेटिंग, कुठलाही पार्टिकल असेल कॅपेबल ऑफ रोटेटिंग ऑर रिव्हॉल्विंग. काय म्हणत आहे समजत आहे? कुठलीही बॉडी आहे पण ती काय होऊ शकते? रोटेट होऊ शकते. किंवा एखादा पार्टिकल आहे तर पार्टिकल रोटेट नाही होऊ शकणार, तो एखाद्या ऍक्सिसच्या भोवती रिव्हॉल्व होत असेल. बरोबर आहे. तो रोटेटिंग कॅपेबिलिटी किंवा रिव्हॉल्विंग कॅपेबिलिटी ज्या पार्टिकल्सकडे ज्या बॉडीकडे आहेत त्यांना ह्या टर्म्स लागू पडतील. ओके. तर मोमेंट ऑफ मास म्हणजे काय असेल? समजा हा झाला ऍक्सिस ऑफ रोटेशन. इथे एक दोरा बांधलेला आहे, हा एक पार्टिकल आहे आणि या पार्टिकलला तुम्ही असं फिरवतात युसीएम मध्ये किंवा नॉन युसीएम मध्ये. बरोबर आहे. या पार्टिकलचं मास आहे एम. या पार्टिकलचं परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे आर, परपेंडिक्युलर डिस्टन्स. बरोबर आहे. तर जर तुम्ही मासला परपेंडिक्युलर डिस्टन्सने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला मिळेल मास मोमेंट किंवा मोमेंट ऑफ मास. बरोबर आहे. मोमेंट ऑफ मास म्हटलं तरी चालते किंवा मास मोमेंट म्हटलं तरी चालते. म्हणून मास मोमेंट काय असेल? इट इज द प्रोडक्ट ऑफ मास ऑफ द पार्टिकल अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. पहा, लक्ष द्या. मास ऑफ द पार्टिकल अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. पण मास मोमेंट वेक्टर क्वांटिटी आहे. इथे तुम्हाला हा वेक्टर बनवावा लागेल. बरोबर आहे. परपेंडिक्युलर डिस्टन्सचा वेक्टर बनवावा लागेल. सो मास मोमेंट हे काय होणार? वेक्टर क्वांटिटी होणार. सो दिस कॉल्ड मास मोमेंट. मास मोमेंट समजलं? इट इज नथिंग बट प्रोडक्ट ऑफ मास ऑफ द पार्टिकल अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. बघा, आपण शिकून राहिलो, अभ्यास करून राहिलो, या याच्यात नका जाऊ. सिंपल असं लक्षात घ्या. हा ऍक्सिस आहे, हा दोरा आहे, इथे पार्टिकल आहे, हा गोल फिरत असेल. या पार्टिकलच्या मासला या डिस्टन्सने मल्टिप्लाय करायचं. फक्त डिस्टन्स कसं असलं पाहिजे? परपेंडिक्युलर असलं पाहिजे. तर दॅट प्रोडक्ट इज कॉल्ड ॲज मास मोमेंट. आणि मास मोमेंट कुठली क्वांटिटी आहे? वेक्टर क्वांटिटी आहे. आता बघा, समजा आपण जर विचार केला तर समजा हे ऍक्सिस आहेत, हा असेल एक्स ऍक्सिस, हा असेल वाय ऍक्सिस. तर इथे जो पार्टिकल आहे त्याचा मास मोमेंट जर तुम्ही पॉझिटिव्ह घेतला एम इंटू आर, आर म्हणजे इथे एक्स असणार, तर लेफ्ट कडे जो पार्टिकल आहे त्याचा मास मोमेंट निगेटिव्ह घ्यावा लागेल. राईट कडे असेल तर पॉझिटिव्ह, लेफ्ट कडे असेल तर निगेटिव्ह आहे. कारण की एका डायरेक्शनचा जो वेक्टर असेल कुठलाही असो, हा जर पॉझिटिव्ह असेल तर त्याच्या अपोजिट डायरेक्शनचा वेक्टर निगेटिव्ह असणार, डिस्टन्स वेक्टर. बरोबर आहे. आणि म्हणून कुठल्याही एका डायरेक्शनचा जर पॉझिटिव्ह असेल मास मोमेंट तर त्याला एक्झॅक्टली अपोजिट जो वेक्टर आहे, बरोबर आहे, तो निगेटिव्ह असणार. तो त्याची मॅग्निट्यूड वेगळी असू शकते डिपेंडिंग अपॉन डिस्टन्स. पण जे दोन पार्टिकल एकमेकांच्या अगदी अपोजिट आहेत त्या ऍक्सिस मध्ये असेल तर एकाचा जेवढा मास मोमेंट असेल दुसऱ्याचा त्याच्या निगेटिव्हच असणार. बरोबर आहे. डिस्टन्सेस सारखे असतील, दे आर इक्वल अँड अपोजिट. डिस्टन्सेस जर सारखे असतील तर हे दोन पार्टिकल्स आहेत, त्यांचे डिस्टन्सेस सारखे आहेत, मासेस सारखे आहेत. बरोबर आहे. पण त्यांचे मास मोमेंट इक्वल नसतील, इक्वल अँड अपोजिट असतील. फक्त इक्वल वर्ड वापरला दॅट इज रॉंग. बरोबर आहे. मास मोमेंट इक्वल असणार नाहीत. एक ऍक्सिसच्या राईट कडे आणि दुसऱ्या ऍक्सिसच्या लेफ्ट कडे आहे, तर एकाचा मास मोमेंट पॉझिटिव्ह असेल तर दुसऱ्या पार्टिकलचा मास मोमेंट निगेटिव्ह असेल. सो देअर मास मोमेंट्स आर इक्वल अँड अपोजिट. बरोबर आहे. समजलं का? तर त्यांचे मास मोमेंट काय असतील? इक्वल अँड अपोजिट असतील. मास मोमेंट ही टर्म तुम्हाला समजली. युनिट डायमेन्शन्स काढायचं काम पडलं तर मला वाटतं जमेल तुम्हाला. समजा तुम्हाला म्हटलं की याचं युनिट सांगा, कोण सांगेल? मासचं युनिट काय असणार? केजी. डिस्टन्सचं युनिट काय असणार? मीटर. बरोबर आहे. मीटर. जर तुम्हाला म्हटलं केजी मीटर कोणाचं युनिट आहे का आतापर्यंत तुम्हाला माहितीच नव्हतं, तर केजी मीटर कशाचं युनिट आहे? मास मोमेंटचं युनिट आहे. आणि युनिट जर माहिती आहे तर डायमेन्शनही काढताय ना. मास मोमेंटचं जर तुम्हाला डायमेन्शन्स काढायला सांगितले, इथे लिहिलं असेल मास मोमेंट किंवा याला मोमेंट ऑफ मास सुद्धा म्हणतात, म्हणून मी दोन्ही हेडिंग टाकले. वरतं मोमेंट ऑफ मास लिहिलं, खाली मास मोमेंट लिहिलं. किलोग्रॅम म्हणजे काय आहे? मास. त्याचा पॉवर किती? 1. मीटर म्हणजे काय? लेंथ. पॉवर 1. आणि टाइम नाही आहे तर पॉवर काय झाला? 0. तर दिस इज नथिंग बट मास मोमेंट. क्लिअर झाला पॉइंट?
पाठ करायची गरज आहे का? मास इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे मास मोमेंट. ओके, आता पहा थोडं सिमिलॅरिटीज तुम्ही समजून घ्या. तर याला काय म्हटलं आपण? मोमेंट ऑफ मास. मग काही टर्म्स आहेत पहा, इथे मी लिहितो या नोटमध्ये. आपल्याला तर फक्त मास मोमेंटचीच गरज आहे. तर पहिली टर्म आहे पहा, लक्ष द्या, मोमेंट ऑफ आर्म. काय? मोमेंट ऑफ आर्म. आर्म म्हणजे आर्म, अंतर, बरोबर आहे. आर्म हा वर्ड कशासाठी वापरला? अंतरासाठी वापरला. तर मोमेंट ऑफ आर्म म्हणजे सरळ सरळ ऍक्सिस पासूनचं अंतर. समजा हा ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे आणि इथे पार्टिकल आहे, बरोबर आहे. तर हे जे डिस्टन्स आहे याला काय म्हटलं? मोमेंट ऑफ आर्म. ओके, आता बघा टर्म्स कशा बदलत जातात. मोमेंट ऑफ आर्म नंतर आपण जे लिहिलं ते परत रिपीट लिहू आपण. मोमेंट ऑफ मास. मोमेंट ऑफ मास म्हटलं तर काय करणार? मास इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता पहा लक्ष द्या बरोबर. मोमेंट ऑफ मोमेंटम. मोमेंट ऑफ मोमेंटम म्हणजे काय असेल? आता लॉजिक लावा. मोमेंट बघा, मोमेंट ऑफ आर्म आर्म आहे, मोमेंट ऑफ मास मास इंटू परपेंडिक्युलर, मोमेंट ऑफ मोमेंटम मोमेंटम इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, बरोबर आहे. नंतर येणार मोमेंट ऑफ फोर्स, बरोबर आहे. मोमेंट ऑफ फोर्स म्हणजे काय असणार? फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. समजलं का? तर पहिली टर्म आहे मोमेंट ऑफ आर्म म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग त्याला तुम्ही कशाने मल्टिप्लाय करा, बरोबर आहे. मोमेंट ऑफ आर्म म्हटलं तर आर्म म्हणजे डिस्टन्स, बरोबर आहे. मोमेंट ऑफ मास मास इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, मोमेंट ऑफ मोमेंटम मोमेंटम इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, मोमेंट ऑफ फोर्स फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. ज्याचाही मोमेंट घ्याल, मासचा मोमेंट घेतला तर मासला परपेंडिक्युलर डिस्टन्सने मल्टिप्लाय केलं. वेलॉसिटीचा मोमेंट घेतला तर वेलॉसिटीला परपेंडिक्युलर डिस्टन्सने मल्टिप्लाय करतात. मोमेंटमचा मोमेंट घेतला तर मोमेंटमला परपेंडिक्युलर डिस्टन्सने मल्टिप्लाय करतात, बरोबर आहे. फोर्सचा मोमेंट घेतला तर फोर्सला परपेंडिक्युलर डिस्टन्सने मल्टिप्लाय करतात. आता कोण सांगेल लिनियर मोमेंटम मल्टिप्लाइड बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स काय असते? अँग्युलर मोमेंटम. यालाच आपण काय म्हणतो? अँग्युलर मोमेंटम. म्हणून अँग्युलर मोमेंटम काय आहे? मोमेंट ऑफ मोमेंटम. मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम इज अँग्युलर मोमेंटम. आणखी कोण सांगेल? फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स काय असतो? टॉर्क, बरोबर आहे. म्हणून टॉर्क काय आहे? मोमेंट ऑफ फोर्स. यालाच तुम्ही काय म्हणू शकता? टॉर्क म्हणू शकता. तुम्हाला सर्वांची युनिट डायमेन्शन्स तर काढता येते, समजलं का? तर हा एक टर्म होती, दॅट इज कॉल्ड मोमेंट ऑफ मास. पण मोमेंट काय आहे हे जर समजलं तर मोमेंट ऑफ फोर्स विचारा की मोमेंट ऑफ मोमेंटम विचारला की मोमेंट ऑफ मास विचारा की मोमेंट ऑफ आर्म विचारा, बरोबर आहे. ज्याला मोमेंट हा वर्ड लागेल त्या क्वांटिटीला आपण ऍक्सिस पासूनच्या परपेंडिक्युलर डिस्टन्सनी मल्टिप्लाय करायचं. विषय संपल्यानंतर युनिट काय डायमेन्शन काय सगळ्या गोष्टी बरोबर काढता येतात, बरोबर. या प्रत्येकाचे तुम्हाला काय काढता येतील? युनिट आणि डायमेन्शन्स काढता येतील. ओके, तर इथपर्यंत काही प्रॉब्लेम? नंतरची एक टर्म येते आता सेंटर ऑफ मास. काय टर्म येते? सेंटर ऑफ मास. बघा सेंटर ऑफ मास काय असेल? ही एक बॉडी आहे, बरोबर आहे. आणि बॉडी खूप साऱ्या पार्टिकल्सनी बनलेली आहे आणि बॉडी कुठल्या तरी मोशन मध्ये असेल. या बॉडीला कुठली तरी मोशन आहे, ती लिनियर मोशन असू शकते, रोटेशनल मोशन असू शकते, बरोबर आहे. पॅराबोलिक मोशन असू शकते, हायपरबोलिक असू शकते, बरोबर आहे. गोल फिरत असेल तरी चालेल, सरळ धावत असेल तरी चालेल, बरोबर आहे. रेस्ट असेल तरीही चालेल, बरोबर आहे. मोशन मध्ये असेल किंवा रेस्ट असेल पार्टिकल, ठीक आहे. आता पहा मी काय सांगत आहे. तर या सगळ्या बॉडीचं मास ज्या पॉइंटला कॉन्सन्ट्रेटेड आहे असं आपण इमॅजिन करू शकणार, बरोबर आहे. तर म्हटलं की हा पेन आहे, बरोबर. याला तुम्हाला बॅलन्स करायचा आहे. मग तुम्ही काय करणार की या पेनचं मास इथे असं इमॅजिन केलं आणि त्याच पॉइंटला सपोर्ट दिला, पेन बॅलन्स झाला. तुम्ही रजिस्टर बॅलन्स करता, बरोबर आहे. रजिस्टर बॅलन्स करतात, कुठे टोकावर बॅलन्स होते का? बरोबर आहे. श्रीकृष्ण तर नाही आपण, बरोबर आहे. तो बॅलन्स कसं करतो आपण इमॅजिन करतो याचा सेंटर आहे इथे. सेंटर आहे म्हणजे आपण काय इमॅजिन केलं की त्या बॉडीचं पूर्ण मास त्या पॉइंटला आहे, बरोबर. त्याच पॉइंटला सपोर्ट दिला, पूर्ण बॉडीला सपोर्ट दिला, बॉडी काय झाली? बॅलन्स झाली. म्हणजे आपण असा एक पॉइंट इमॅजिन करत असतो की जिथे बॉडीचं पूर्ण मास एकत्र आलेला आहे असं आपण अस्युम करतो, इमॅजिन करतो, गृहीत धरतो. बरोबर त्याच पॉइंटला आपण सपोर्ट देतो. त्या पॉइंटला सपोर्ट दिला म्हणजे बॉडीच्या पूर्ण मासला सपोर्ट दिला, बॉडीच्या पूर्ण मासला सपोर्ट दिला तर बॉडी बॅलन्स झाली. मग असा एक पॉइंट निवडायचा बॉडी मधला जिथे पूर्ण मास कॉन्सन्ट्रेटेड आहे असं आपण इमॅजिन करू शकणार. तुम्हाला म्हटलं की ही डिस्क आहे, डिस्क सीडी, तर म्हटलं इमॅजिन करा कुठे मास कॉन्सन्ट्रेटेड आहे, तर टोकावर घेणार का?
कुठे घेणार? सेंटर. जनरली सिमेट्रिकल बॉडीजच्या बाबतीत काय, सिमेट्रिकल बॉडीजच्या बाबतीत हा पॉइंट त्यांच्या जॉमेट्रिकल सेंटरला असतो, त्यांच्या जॉमेट्रिकल सेंटरला असतो. कोणता पॉइंट? जिथे आपण पूर्ण मास कॉन्सन्ट्रेट झालेला असं गृहीत धरतो. म्हणून सेंटर ऑफ मास हा एक पॉइंट आहे. बघा, सेंटर ऑफ मास मास नाही आहे, सेंटर ऑफ मास हा एक पॉइंट आहे. सेंटर ऑफ मास एक प्लेस आहे, एक लोकेशन आहे, बरोबर आहे. आणि म्हणून असा एक पॉइंट निवडला ज्या ठिकाणी बॉडीचं पूर्ण मास कॉन्सन्ट्रेट झालेलं असं तुम्ही काय केलं? इमॅजिन केलं, बरोबर आहे. तर या पॉइंटला बॉडीचं पूर्ण मास कॉन्सन्ट्रेट झालेलं असं इमॅजिन केलं. आता बघा काय करायचं, बॉडी जर मध्ये असेल तर बॉडीवर काय असू शकतात? फोर्सेस असू शकतात, बरोबर आहे. नंबर ऑफ फोर्सेस, पहिला F1, दुसरा F2, तिसरा F3, F4, हे सर्व फोर्सेस काढायचे आणि या एका पॉइंटला लावायचे. वेगवेगळ्या पॉइंटला फोर्सेस आहेत ते सगळे काढले आणि ते सर्व फोर्सेस कुठे अप्लाय केले? बरोबर आहे. हा, ज्या पॉइंटला आपण पूर्ण मास एकत्र आलेला आहे असं गृहीत धरलं, बरोबर आहे, त्या पॉइंटला हे सर्व फोर्सेस अप्लाय केले. F1, F2, F3 आणि F4 ज्या डायरेक्शनने होते त्याच डायरेक्शनने अप्लाय केले. पण पहिल्यांदा ते फोर्सेस वेगवेगळ्या पॉइंटला होते, आता ते फोर्सेस सर्व एकाच पॉइंटला अप्लाय केले. तरी सुद्धा मोशन जी आहे ती ॲज इट इज राहत असेल तर त्या पॉइंटला सेंटर ऑफ मास म्हणतात. फक्त इमॅजिन केलं तर सेंटर ऑफ मास नाही म्हणतात. समजलं का? मग सेंटर ऑफ मासच्या डेफिनेशन मध्ये दोन महत्वाचे पॉइंट आहेत. की पहिला पॉइंट काय आहे की असा एखादा पॉइंट निवडा, म्हणजे पॉइंट म्हणत आहे मी, की डेफिनेशन मधला पहिला पॉइंट असा आहे की त्या बॉडी मधला असा पॉइंट निवडा जिथे तुम्हाला इमॅजिन करता आलं पाहिजे, किंवा तुम्ही इमॅजिन करा की ऑल द मास इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड. समजलं का? सर्व मास कॉन्सन्ट्रेट झालेला असं तुम्ही सपोज करा. दुसरा पॉइंट महत्वाचा आहे. तुम्ही पहा, पहिल्या पॉइंट मध्ये काय म्हटलं, तुम्ही कुठेही घ्या, रेस्ट्रिक्शन नाही आहे. तुम्ही म्हटलं नाही बा मी ते इमॅजिन केलं इथेच मास आहे, कोण चॅलेंज करणार तुम्हाला? इमॅजिनच केलं ना तुम्ही, असतो ना मत काही. समजलं का तुम्हाला? आता इमॅजिन करायला तर कुठे आहे. पण दुसरी कंडिशन सगळ्यात महत्वाची आहे. दुसरी कंडिशन काय आहे की त्या बॉडीवर ऍक्ट होणारे सर्व फोर्सेस काढायचे, ते ज्या पॉइंटला तुम्ही इमॅजिन केलं की मास कॉन्सन्ट्रेट झालेला आहे तिथे ते सगळे अप्लाय करायचे. तरी सुद्धा बॉडीची मोशन ॲज इट इज राहत असेल तर तो पॉइंट झाला सेंटर ऑफ मास, बरोबर आहे. सगळे बरेच जण काय करतात माहिती आहे का, इट इज द पॉइंट ॲट विच मास ऑफ द बॉडी सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड. बस झाली त्यांची डेफिनेशन. मी म्हटलं ठीक आहे इथे सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड, मग तो सेंटर ऑफ मास झाला का? दुसरी कंडिशन जोपर्यंत तुम्ही लिहित नाही, दुसरी कंडिशन जोपर्यंत तुम्ही सांगत नाही, तोपर्यंत तो पॉइंट सेंटर ऑफ मास होणार नाही. पॉइंट क्लिअर झाला? सेंटर ऑफ मासच्या डेफिनेशन मध्ये किती पॉइंट आहेत? दोन पॉइंट. पहिला पॉइंट, पहिले तर सांगा सेंटर ऑफ मास म्हणजे मास आहे का? सेंटर ऑफ मास म्हणजे एक लोकेशन, बरोबर आहे, पॉइंट आहे, बरोबर आहे. म्हणून सेंटर ऑफ मास एक लोकेशन आहे, एक पॉइंट आहे. म्हणून जे लोकेशन आहे ते जो पॉइंट कोऑर्डिनेट्स असतात. काय असतात? कोऑर्डिनेट्स. सेंटर ऑफ मास, तुम्हाला म्हटलं सेंटर ऑफ मासचं युनिट काय, पटकन मासचं युनिट सांगता स्टुडंट. अरे सेंटर ऑफ मास मास नाहीच आहे. सेंटर ऑफ मास इज नॉट ॲट ऑल मास. सेंटर ऑफ मास इज ए पॉइंट. मग पॉइंटला मास असते काय? पॉइंट लोकेशन असते, ज्याला त्याला कोऑर्डिनेट्स असतात. तुम्ही एक्स कोऑर्डिनेट दाखवू शकता, वाय कोऑर्डिनेट दाखवू शकता, किंवा त्याला पोझिशन वेक्टर असतो. कोऑर्डिनेट्स असतात किंवा पोझिशन वेक्टर. इकडे बघा, समजा हा एक पॉइंट आहे, बरोबर आहे, आणि तुम्ही म्हटलं की हे अंतर x1 आहे आणि हे अंतर y1 आहे, तर या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय झाले? x1 आणि y1. पण ज्याला कोऑर्डिनेट्स असतात त्याला पोझिशन वेक्टर असतो. हा झाला त्या पॉइंटचा पोझिशन वेक्टर. पोझिशन वेक्टर काय असणार? xi प्लस yj, ना. म्हणून जो सेंटर ऑफ मास आहे तो एक लोकेशन आहे. लोकेशन पजेस कोऑर्डिनेट्स आणि कोऑर्डिनेट्स पासूनच तुम्हाला काय मिळू शकतो? पोझिशन वेक्टर. म्हणून सेंटर ऑफ मास दाखवा, बरोबर आहे, किंवा सेंटर ऑफ मास काढा असं म्हटलं तुम्हाला काय काढावं लागतील? कोऑर्डिनेट्स काढावं लागतील किंवा पोझिशन वेक्टर काढावं लागेल इन टर्म्स ऑफ IJK. इथं आय आणि जेच लिहिलं, तुम्हाला केपचं पण काम पडू शकते. पॉइंट क्लिअर झाला का? पॉइंट क्लिअर झाला? मग सेंटर ऑफ मासची डेफिनेशन काय होणार? बघा इकडे लक्ष द्या. इट इज द पॉइंट ॲट विच होल मास ऑफ द बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड सो दॅट मोशन एक्झिक्युटेड बाय द बॉडी. हे मी बॉडीची मोशन सांगितली, ही बॉडी मोशन मध्ये आहे, इथे येणार. सो दॅट मोशन एक्झिक्युटेड बाय द बॉडी रिमेन अनअल्टर्ड, रिमेन सेम. मोशन जे आहे ते कशी राहणार आहे? बरोबर आहे, तो मोशन जे आहे ती सेम राहणार आहे, रिमेन अनअल्टर्ड. पाथ जसा आहे तसंच राहणार आहे, काहीच फरक पडणार नाही, बरोबर आहे. असं जर होत असेल तर इथं काय केलं? हे सगळे फोर्सेस काढले आणि ते एका
पॉइंटला लावल्यानंतरही मोशन जर सेम राहत असेल तर असा पॉइंट म्हणजे काय झाला, सेंटर ऑफ मास झाला. समजलं का? तुम्ही आता मनाने कसं लिहा. So it is the point at which whole mass of the body is supposed to be concentrated. पहिला point. So that motion executed by the body remain unaltered when all the forces acting on the body are applied to that point directly. बॉडीवर ऍक्ट होणारे सर्व फोर्सेस काढले त्या पॉइंटला अप्लाय केले. सर्वच्या सर्व फोर्सेस जे वेगवेगळ्या ठिकाणी होते बॉडीवर ते एकाच पॉइंटला दिले तरी सुद्धा बॉडीचे मोशन सेम राहत असेल, अनअल्टर्ड राहत असेल, पाथ बदलत नसेल तर त्याला काय म्हणतात, सेंटर ऑफ मास म्हणतात. पॉइंट क्लिअर झाला का? काय डेफिनेशन आहे? इट इज अ पॉइंट ॲट विच होल मास ऑफ द बॉडी इज सपोज टू बी concentrated so that motion executed by the body किंवा motion performed by the body किंवा motion of the body remain as it is, remain same, remain unaltered when all the forces acting on the body are applied to that point directly. समजलं? So this is the definition of center of mass. बरोबर आहे? तो सर्व प्रोसेस काढायचे त्या पॉइंटला लावायचे तरी सुद्धा मोशन चेंज होत नसेल, रेस्ट असेल तर रेस्ट राहत असेल, मोशन मध्ये असेल तर मोशन मध्ये राहत असेल तर अशा प्रकारच्या त्या पॉइंटला आपण काय म्हणतो, सेंटर ऑफ मास म्हणतो. पॉइंट क्लिअर झाला तर त्याला म्हणतो आपण सेंटर ऑफ मास. आता डेफिनेशन लिहिलेली नोट्स मध्ये आहे, तुम्हाला पीडीएफ पाठवली, त्यामुळे लिहायची काही गरज नाही. यावरून तुमच्या लक्षात येणार काय शिकवलं. ठीक आहे ना? तुम्हाला लिहायचं असलं तर अशा डायग्राम्स तर काही नोट्स मध्ये बुक मध्ये नसतात, हे फक्त आपण समजून सांगताना नाही केलं. अशा पॉइंटला आपण काय म्हणतो, सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास पजेस कोऑर्डिनेट, सेंटर ऑफ मास पजेस पोझिशन वेक्टर. बरोबर आहे? आणि सेंटर ऑफ मासचे काही डायमेन्शन असले तर काय राहतील, डायमेन्शनलेस असेल, डायमेन्शन्स राहतील. हा मला सांगा बरं, हा पोझिशन वेक्टर आहे, इथे एक्स आहे, वाय आहे. एक्स म्हणजे अंतर, वाय म्हणजे अंतर, तर याचे डायमेन्शन म्हणजे डिस्टन्सचे डायमेन्शन्स असतील. बरोबर आहे? म्हणून याचं जर तुम्हाला युनिट विचारलं असेल त्याचं युनिट मीटर असेल किंवा सेंटीमीटर असेल, आणि याचे जर तुम्हाला डायमेन्शन्स विचारले तर डायमेन्शन्स म्हणजे कोणाचे डायमेन्शन असतील, डायमेन्शन्स ऑफ डिस्टन्स. डायमेन्शन्स ऑफ डिस्टन्स म्हणजे M0 असेल, L1 असेल आणि T0 असेल. MLT तुम्ही मागं पुढे लिहिलं तरी त्याचा काही प्रॉब्लेम. समजलं का? नाही तर मग पॉइंट तर आहे पण इट इज, तो पॉइंट आहे पण त्याचं लोकेशन आहे. लोकेशन काढण्यासाठी तुम्हाला काय सांगावं लागेल, डिस्टन्स सांगावं लागेल किंवा कोऑर्डिनेट सांगावं लागतील किंवा पोझिशन वेक्टर. कोऑर्डिनेट म्हणजे अंतरच आहे ना, एक्स कोऑर्डिनेट मीटर मध्ये सेंटीमीटर मध्ये, वाय कोऑर्डिनेट मीटर मध्ये सेंटीमीटर, पोझिशन वेक्टर. बरोबर आहे? वेक्टर आहे, डायरेक्शन आहे, पण हे तर काय झालं, अंतरच झालं. बरोबर, डिस्टन्स झालं. म्हणून याचं युनिट काय असेल, मीटर सेंटीमीटर. बरोबर आहे? आणि डिस्टन्स पण असेल. समजलं का? हे काय झालं, सेंटर ऑफ मास एक पॉइंट आहे, त्याचं लोकेशन आहे, त्याचं पोझिशन वेक्टर दाखवताना तुम्हाला हे लिहावं लागतं. ओके, आता पहा लक्ष द्या, सगळ्यात अत्यंत महत्वाचं पॉइंट. तर मास मोमेंट आणि सेंटर ऑफ मास मधलं रिलेशन आपण पाहू. काय, मास मोमेंट जे आपण अगदी सुरुवातीला पाहिलं, आणि दुसरं काय, ऑफ मास, मास मोमेंट आणि सेंटर ऑफ मास. पहा लक्ष द्या, समजा हे मी सध्या समजण्यासाठी फक्त दोनच प्रॅक्टिकल लेफ्ट कडे, आता बघा हे दाखवले पूर्ण, ते दाखवले दोन प्रॅक्टिकलची, उघडायचं असेल उघडू शकतो. तर है ना, पहा आता काय करायचं. पहिल्या पार्टिकलचा मास आहे M1 आणि याचा पोझिशन वेक्टर आहे R1. इथे ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे, सेंटर आहे. बरोबर आहे? दुसऱ्या पार्टिकलचा मास आहे M2 आणि याचा पोझिशन वेक्टर आहे R2. बरोबर आहे? आणि हा काय झाला त्या बॉडीचा सेंटर ऑफ मास. एक सगळ्यात महत्वाचं स्टेटमेंट लक्षात घ्या तुम्ही, बॉडी जर दोनच पार्टिकलची बनलेली आहे, इथे जर बॉडी बॅलन्स होते, तुम्हाला ना मी पहिले एक एक्झाम्पल सांगतो, नंतर तुमच्या लक्षात येणार. समजा तुमच्याकडे एक रॉड आहे, लाईट रॉड, वेटलेस रॉड. काय, वेटलेस रॉड आहे, आणि त्या रॉडच्या एका टोकाला तुम्ही मास अटॅच केलं आणि हे आहे 10 ग्रॅम, आणि दुसऱ्या टोकाला तुम्ही मास अटॅच केलं आणि हे आहे काहीतरी 5 ग्रॅम. एकीकडे 10 ग्रॅम आहे, दुसरीकडे 5 ग्रॅम आहे. बरोबर आहे? आणि ह्या रॉडची लेंथ आहे काहीतरी 100 सेंटीमीटर. तुम्हाला म्हटलं की याला बॅलन्स करा कुठल्या तरी पॉइंटला, हा सेंटरला बॅलन्स होईल का? मग कुठे बॅलन्स होईल, मोठ्या मासच्या जवळच्या पॉइंटला की छोट्या मासच्या जवळच्या पॉइंटला? मोठ्या मासच्या. तुम्ही सीसॉ पाहिलं असेल बगीच्यामध्ये, सीसॉ.
बरोबर आहे. एकीकडे मोठा मोठा मुलगा बसला, एकीकडे पतला बसला, बरोबर आहे. बॅलन्स होणार का? मग त्याला जर बॅलन्स करायचा आहे तर त्या मोठ्याला जवळ यावं लागेल, बरोबर आहे, पतला मुलापेक्षा. म्हणजे समजलं असेल तुम्हाला मला काय म्हणायचं आहे. तर बॅलन्स होणार म्हणजे इथे काय तयार झाला आता, सेंटर ऑफ मास. मास जास्त असेल तर डिस्टन्स कमी आणि मास कमी असेल तर डिस्टन्स जास्त. म्हणजे लक्ष द्या आता काय म्हणायचं मला, हे मास जास्त आहे हे डिस्टन्स कमी आहे आणि हे मास कमी आहे हे डिस्टन्स जास्त आहे. इथे काय तयार झाला, सेंटर ऑफ मास. म्हणून सेंटर ऑफ मास दोन पार्टिकल मधल्या डिस्टन्सला डिवाइड करतो इन द इनव्हर्स रेशो ऑफ मास, बरोबर आहे. सेंटर ऑफ मासने दोन पार्टिकलला डिवाइड केलं, हे काय झालं R2, हे काय झालं R1, बरोबर आहे. आणि या याला काय म्हणणार तुम्ही M1, याला काय म्हणणार तुम्ही M2. तर R1 अपॉन R2 इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू M2 अपॉन M1 किंवा M इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू R किंवा R इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू M, बरोबर आहे. पण जर का तुम्ही प्रोडक्ट केला तर M1 R1 चा प्रोडक्ट आणि M2 R2 चा प्रोडक्ट सेम राहणार, बरोबर आहे. म्हणून बघा मी काय लिहितो ते समजून घ्या. तुम्ही काय केलं, मास मोमेंटचा प्रोडक्ट केला तर पहिल्याचा प्रोडक्ट काय झाला M1 R1, पण हे राईट कडे आहे म्हणून याला काय घेणार पॉझिटिव्ह. दुसरा याला मायनस घेतलं, बरोबर आहे. सो M1 R1 इज इक्वल टू काय असणार M2 R2. म्हणजे M1 R1 आणि M2 म्हणजे मी याला असं लिहितो सध्या पुरतं M1 R1 इक्वल टू M2 R2. म्हणून आपल्याला काय लिहिता येणार M1 R1 वेक्टर लिहिलं मायनस M2 इक्वल टू 0. हे तर करेक्ट आहे ना, M1 R1 इक्वल टू M2 R2. म्हणून M1 R1 मायनस M2 R2 इक्वल टू 0. याचा अर्थ काय झाला माहित आहे की एखाद्या बॉडी मधल्या पार्टिकलच्या मास मोमेंटची सम केली. एकाचा मास मोमेंट पॉझिटिव्ह होता, दुसऱ्याचा निगेटिव्ह होता. म्हणून ऑल पार्टिकलच्या, बरोबर आहे, ऑल पार्टिकलच्या मास मोमेंटची काय केली, सम केली अबाउट सेंटर ऑफ मास. तर ती सम काय असेल 0 असेल. एक अत्यंत महत्वाचं स्टेटमेंट आहे, बरोबर. बॉडी जेवढेही पार्टिकलची बनलेली आहे सर्व पार्टिकलच्या मास मोमेंटची सम करा अबाउट सेंटर ऑफ मास, काय असणार 0. याला ना थोडस वेगळ्या तऱ्हेने लिहिता येते, सम दाखवतात असे समेशन, बरोबर आहे. तो असं जर दाखवलं तर याचा अर्थ काय झालं, तुम्ही सम करून राहिले, कोणत्या टर्मची सम करून राहिले, मास आणि डिस्टन्सची सम करून राहिले, हे काय येणार 0. हे जे मी सेंटेन्स मध्ये लिहिलं त्यालाच मॅथमॅटिकली असं लिहित आहे, बरोबर आहे. तुम्ही याला स्केलर मध्ये R लिहू शकता, वेक्टर मध्ये R वेक्टर लिहू शकता, समजलं का. याला कसं वाचणार, सम ऑफ मास मोमेंट ऑफ ऑल द पार्टिकल्स. पण ही मास मोमेंट कशाच्या अबाउट केली पाहिजे, डिस्टन्सेस कुठून मोजले पाहिजेत, सेंटर ऑफ मास मधून. जर तुम्ही डिस्टन्सेस सेंटर ऑफ मास पासून मोजले तर सर्व पार्टिकलच्या मास मोमेंटची सम ही 0 येणार, बरोबर आहे. समजलं का. तर मग यालाच आपण थोडं इथे लिहू शकतो. मी याला इकडे टाकतो आणि दुसरी डायग्राम इथे ऍडजस्ट होऊन जाईल. तर म्हणून हे जे स्टेटमेंट आहे याला मॅथमॅटिकली आपल्याला इकडे, ठीक आहे, असेल तुम्हाला, ठीक आहे. आता पहा, लक्ष द्या. तर दुसरं एक एक्झाम्पल, समजा एखाद्या बॉडीमध्ये खूप सारे पार्टिकल्स आहेत. पहा, लक्ष द्या. एखाद्या बॉडीमध्ये खूप सारे पार्टिकल्स त्या एका बरोबर, हा झाला सेंटर ऑफ मास. हा पहिल्या पार्टिकलचं मास M1 आहे, डिस्टन्स R1 आहे. दुसऱ्या पार्टिकलचं मास M2 आहे, डिस्टन्स R2 आहे. तिसऱ्याचं मास M3 आहे, डिस्टन्स R3 आहे. असे खूप सारे पार्टिकल्स आहेत, बरोबर आहे. आणि हा काय झाला त्या बॉडीचा सेंटर ऑफ मास. तर अबाउट सेंटर ऑफ मास सर्व पार्टिकलच्या मास मोमेंटची सम 0 असणार. म्हणजे तुम्ही काय करणार, M1 R1 प्लस M2 R2 प्लस डॉट डॉट इज इक्वल टू 0. यालाच मी तसं लिहिलं, समेशन ऑफ MR इज इक्वल टू 0. पॉइंट क्लिअर झाला का. याचं तुम्हाला कळत न कळत खूप ठिकाणी काम पाहिजे. काय असते अबाउट सेंटर ऑफ मास, आपल्याला काय लिहिता येते, M1 R1 इक्वल टू M1 R1 इक्वल टू M2 R2 असं लिहिता येते अबाउट सेंटर ऑफ मास. पण हे दोन पार्टिकल साठी झालं, बरोबर आहे. एकाच पार्टिकल साठी लिहायचं झाल्यास, दोन पार्टिकल साठी वेक्टर फॉर्म मध्ये लिहायचं झाल्यास M1 R1 जो पॉझिटिव्ह आहे, राईट कडे आहे म्हणजे पॉझिटिव्ह, आणि M2 R2 त्या पॉइंटच्या लेफ्ट कडे आहे म्हणून काय घेतलं, निगेटिव्ह, इज इक्वल टू 0. याचा अर्थ सर्व पार्टिकलच्या मास मोमेंटची सम अबाउट सेंटर ऑफ मास काय असते 0 असते. यालाच तुम्ही असं लिहिता येणार. ती एक डायग्राम आहे, त्याच्यामध्ये 3, 4, 10 पार्टिकल किती घेता येतील
सगळ्या पार्टिकलच्या मास मोमेंटची सम अबाउट सेंटर ऑफ मास काय असणार 0 असणार. पॉइंट क्लिअर झाला. ओके. आता पहा थोडंसं वेगळ्या याच्याकडे जाऊ. हा लक्ष देण्याचा प्रयत्न करा. तर आपल्याला सेंटर ऑफ मास आणि मास मोमेंट यांच्यामधलं रिलेशन आपण पाहून राहिलो. लक्ष द्या, ही गोष्ट समजण्यासाठी थोडंसं लक्ष चांगलं पाहिजे. इकडे पहा, समजा ही एक बॉडी आहे आणि ही खूप साऱ्या पार्टिकलची बनलेली आहे. हे सगळ्या असे पार्टिकल्स आहेत यांची बनलेली आहे, बरोबर आहे. आणि इथे आहे ऍक्सिस ऑफ रोटेशन. इथे काय आहे ऍक्सिस ऑफ रोटेशन आणि ह्यांचा सेंटर ऑफ मास इथे आहे. सेंटर ऑफ मासला बॉडीचं पूर्ण मास कॉन्सन्ट्रेट झालेलं असं आपण गृहीत धरलं. म्हणजे काय होणार माहितीये का, या सगळ्या पार्टिकलच्या मास मुवमेंटची सम आणि सेंटर ऑफ मासचा मास मुवमेंट सेम यायला पाहिजे. काय म्हटलं स्टेटमेंट समजून घ्या. हे सगळे पार्टिकल्स आहेत. पहिल्या पार्टिकलचा मास m1, दुसऱ्या पार्टिकलचा मास m2, इथे असेल m3, इथे असेल m4, इथे असेल m5. इथे काय आहे, हा इथे काय सांगितलं मी ऍक्सिस ऑफ रोटेशन. इथे काय त्या बॉडीचा मास कोणाचा आहे, हे मास सेंटर ऑफ मासचं. इथे सेंटर ऑफ मास आहे, म्हणजे या सगळ्या पार्टिकलचा मास इथे कॉन्सन्ट्रेट झालेला आहे, बरोबर आहे. आता काय व्हायला पाहिजे माहितीये का, त्या ऍक्सिसच्या अबाउट सर्व पार्टिकलच्या मास मुवमेंटची सम आणि सेंटर ऑफ मासचा मास मुवमेंट सेम यायला पाहिजे. कारण की पूर्ण बॉडीचा मास इथे आहे ना, पूर्ण बॉडीचा रोल कोण करून राहिला m. मग mचा जो सेंटर ऑफ mचा जो मास मुवमेंट असेल पूर्ण पार्टिकलचं मास मुवमेंट, माझं बोलणं समजून राहिलं का, पूर्ण बॉडीला कोण रिप्रेझेंट करून राहिला, त्या बॉडीचा सेंटर ऑफ मास. या पेनला कोण रिप्रेझेंट करेल, या पेनचा सेंटर ऑफ मास. मग या सेंटर ऑफ मासची जी प्रॉपर्टी असेल पूर्ण बॉडीच्या पार्टिकलची मिळून प्रॉपर्टी तीच असणार. मग सेंटर ऑफ मासचा जेवढा मास मुवमेंट असेल बॉडीच्या सर्व पार्टिकलच्या मास मुवमेंटची सम सुद्धा तेवढीच असेल. समजलं का, बरोबर आहे. म्हणून आपल्याला काय लिहिता येणार की मास मोमेंट ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू सम ऑफ मास मोमेंट्स, बरोबर आहे. सम ऑफ मास मोमेंट ऑल पार्टिकल्स ऑफ द बॉडी, बरोबर आहे. ऑल पार्टिकल्स ऑफ बॉडी अबाउट गिव्हन ऍक्सिस, बरोबर आहे. आता बघा लक्ष द्या, इथे ऍक्सिस आहे आणि हा जो सेंटर ऑफ मास आहे याचा पोझिशन वेक्टर आहे कॅपिटल आर. सेंटर ऑफ मासचा पोझिशन वेक्टर किती आहे, कॅपिटल आर. मला सांगा मग सेंटर ऑफ मासचा पोझिशन वेक्टर जर कॅपिटल आर आहे तर याची मास मोमेंट काय होणार, m इंटू कॅपिटल आर. म्हणून मास मोमेंट ऑफ सेंटर ऑफ मास काय झाला, m इंटू कॅपिटल आर. कॅपिटल आर काय आहे, सेंटर ऑफ मासचा पोझिशन वेक्टर. कॅपिटल आर काय, सेंटर ऑफ मासचा पोझिशन वेक्टर, बरोबर आहे. म्हणून m इंटू कॅपिटल आर बरोबर काय लिहिता येईल, इथे m1 इंटू r1 प्लस m2 इंटू r2 प्लस m3 इंटू r3 अँड सो ऑन. जर तुम्हाला म्हटलं, ऐका बरोबर, तुम्हाला म्हटलं की सेंटर ऑफ मासचा पोझिशन वेक्टर काढा. काय काढा, सेंटर ऑफ मासचा पोझिशन वेक्टर. तो कोण आहे, आर. आर वेक्टर काढताना तुम्हाला काय करावं लागेल, m1 r1 वेक्टर प्लस m2 r2 वेक्टर, म्हणजे सर्व पार्टिकलच्या सेंटर ऑफ मास सर्व पार्टिकलच्या मास मोमेंटची सम. तीन लिहिले तरी चालतील. m3 इंटू r3 वेक्टर जेवढे असतील तेवढे अपॉन m. पण m म्हणजे पूर्ण मास आहे, म्हणून पूर्ण मासला काय लिहिता येते, r वेक्टर इक्वल टू m1 r1 वेक्टर प्लस m2 r2 वेक्टर प्लस m3 r3 वेक्टर, बरोबर आहे, प्लस डॉट डॉट अपॉन पूर्ण मास. पूर्ण मास म्हणजे सर्व पार्टिकलच्या मासेची सम m1 प्लस m2 प्लस m3 प्लस डॉट डॉट. हा झाला फॉर्म्युला ऑफ पोझिशन वेक्टर ऑफ सेंटर ऑफ मास. कोणत्याही पार्टिकलचा सेंटर ऑफ मास काढायचा हा फॉर्म्युला आहे. तो आला कसा त्यावर फोकस करा. आपण काय केलं, एक बॉडी घेतली, बॉडीमध्ये खूप सारे पार्टिकल होते, त्या सर्व पार्टिकलचा काय घेतला, सेंटर ऑफ मास, तो मिळाला m. इथे ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे, ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून लक्ष द्या इकडे त्या m पर्यंत एक वेक्टर काढला, दॅट इज कॉल्ड पोझिशन वेक्टर. इथे ओरिजिन घेतला आपण, इथे ओरिजिन तिथे ऍक्सिस घेऊ आपण, हा झाला पोझिशन वेक्टर. मग या मास मोमेंट या सेंटर ऑफ मासचा जेवढा मास मोमेंट असेल बॉडीच्या सर्व पार्टिकलच्या मास मोमेंटची सम सुद्धा तीच असेल. हे एक महत्वाचं सेंटेन्स आहे, त्यावरून तो फॉर्म्युला डेव्हलप झाला. सो मास मोमेंट ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू सम ऑफ मास मोमेंट ऑफ ऑल द पार्टिकल्स ऑफ द बॉडी अबाउट गिव्हन पॉइंट. म्हणून सेंटर ऑफ मासचा मास मोमेंट मास इंटू पोझिशन वेक्टर. तर पहिल्याचा मास मोमेंट m1 इंटू त्याचा पोझिशन वेक्टर, दुसऱ्याचा m2 इंटू त्याचा पोझिशन वेक्टर अँड सो ऑन, बरोबर. हे सर्व पोझिशन वेक्टर काढले असतील म्हणजे जर मला करेक्ट डायग्रामच काढायचे झाल्यास तर हा झाला ऍक्सिस आणि याला काय म्हटलं मी,
आर व्हेक्टर हा जो m1 आहे, समजा m1 पार्टिकल इथे आहे, ऐका बरोबर, m1 पार्टिकल जर इथे असेल, हा m1 पार्टिकल आहे, तर हे जे हा जो आपण वेक्टर काढला त्याला काय म्हटलं मी, r1 वेक्टर. इथे जर तुम्ही वेक्टर काढला त्याला काय म्हणणार तुम्ही, r2 वेक्टर. मी फक्त एकच दाखवला, समजलं का तुम्हाला. अशा तऱ्हेनं आपण काय करू शकतो, सेंटर ऑफ मासचा पोझिशन वेक्टर लोकेट करू शकतो. हा झाला सेंटर ऑफ मासचा पोझिशन वेक्टरचा फॉर्म्युला, समजलं का तुम्हाला. आता हा फॉर्म्युला आपण 2 पार्टिकल सिस्टीम साठी लिहू. इथं पहिले n पार्टिकल सिस्टीम साठी लिहिला, आता कोणासाठी, 2 पार्टिकल सिस्टीम साठी. एवढं समजलं का. ओके, म्हणून मी सरळ सरळ याला हेडिंग देतो की सेंटर ऑफ मास ऑफ 2 पार्टिकल सिस्टीम. काय, सेंटर ऑफ मास ऑफ 2 पार्टिकल सिस्टीम. 2 पार्टिकल सिस्टीमचा काय काढायचं आहे, सेंटर ऑफ मास. 2च पार्टिकल आहेत, पहा लक्षात. आणि यावर तर खूप सारे प्रॉब्लेम तयार करता येतात. ओके, तर कसं काढणार पहा, की हा इथे असेल सेंटर ऑफ मास, हा झाला ऑफ मास. इथे पार्टिकल आहे m1, त्याचं लोकेशन आहे r. दुसऱ्या पार्टिकलचं मास घेतला आपण m2 आणि त्याचं पोझिशन वेक्टर घेतला r2, बरोबर आहे. म्हणून इथे आपल्याला काय करता येणार, तोच फॉर्म्युला वापरा. तो फॉर्म्युला काय दाखवतो, r वेक्टर इक्वल टू m1 r1, बरोबर आहे, प्लस m2 r2 अपॉन, समजलं का. असंच पहा, सिमिलरली समजा हा पहिला पार्टिकल आहे आणि याचे कोऑर्डिनेट आहेत x1 आणि y1, दुसऱ्या पार्टिकलचे कोऑर्डिनेट आहेत x2 आणि y2. तुम्हाला सेंटर ऑफ मासचे कोऑर्डिनेट लिहिता येतील x आणि y. म्हणून पहा काय लिहिता येणार, कोऑर्डिनेट्स ऑफ, मी काय म्हणत आहे, कोऑर्डिनेट्स ऑफ सेंटर ऑफ मास. पहिले समजून राहिलं का, ही एक बॉडी आहे 2 पार्टिकलची बनलेली, m1 आणि m2. एक तर तुम्हाला m1 चा पोझिशन वेक्टर दिला असेल किंवा त्याचे कोऑर्डिनेट दिले असतील किंवा दोन्ही दिले असतील. हे दिले तर हे काढतायत, हे दिलं असेल तर हे काढतायत. समजा मी म्हटलं की एखाद्या पार्टिकलचा पोझिशन वेक्टर आहे r वेक्टर इक्वल टू 3i + 2j. याचा अर्थ त्या पार्टिकलचे कोऑर्डिनेट काय झाले, 3 आणि 2. हे झाले x आणि y, हे झाले त्याचं पोझिशन वेक्टर. म्हणजे पोझिशन वेक्टर माहिती आहे, म्हणजे बघा पोझिशन वेक्टर मध्ये काय असेल, इन टर्म्स ऑफ IJK असेल ना. हा काय झाला x, हा काय झाला y आणि हा काय झाला z, बरोबर आहे. म्हणजे पोझिशन वेक्टर दिला आहे म्हणजे कोऑर्डिनेट दिले नाही असं नाही. कोऑर्डिनेट माहिती असतील तर पोझिशन वेक्टर काढता येते, पोझिशन वेक्टर माहिती असेल तर कोऑर्डिनेट. मी म्हटलं एखाद्या पार्टिकलचे पोझिशन वेक्टर आहेत 3, 2 आणि 4. तुम्हाला म्हटलं त्याचं पोझिशन कोऑर्डिनेट आहेत कोणते, याला काय म्हणणार तुम्ही, x1 y1 आणि z1. हे कोऑर्डिनेट आहे. तुम्हाला म्हटलं त्या पार्टिकलचा पोझिशन वेक्टर काढा, कोऑर्डिनेट माहिती असतील त्याला IJK लावायचा, काय बनला, समजलं का. एकच गोष्ट आहे, कोऑर्डिनेट काढले तरी पोझिशन वेक्टर काढला आणि पोझिशन वेक्टर काढले तरी कोऑर्डिनेट काढला. फक्त रिप्रेझेंट करायची मेथड वेगवेगळी आहे. कोऑर्डिनेट्स माहित असतील तर मग ते सेंटर ऑफ मासचे असो की वेगवेगळ्या पार्टिकलचे असो, कोऑर्डिनेट जर माहिती असतील त्याला जर तुम्ही IJK लावला तर त्याचा काय बनतो, पोझिशन वेक्टर, बरोबर आहे. म्हणून कोणताही पार्टिकल असो, एक तर त्याचा पोझिशन वेक्टर माहित पाहिजे किंवा त्याचे कोऑर्डिनेट माहित असतील तर पोझिशन वेक्टर काढता येतो, पोझिशन वेक्टर माहित असतील तर कोऑर्डिनेट काढता येतो. मग इथे काय झालं माहिती आहे का, इथे 2 पार्टिकल आहेत. पहिल्या पार्टिकलचे कोऑर्डिनेट आहेत x1 y1, दुसऱ्या पार्टिकलचे कोऑर्डिनेट आहेत x2 y2, त्यांचा मासही माहित आहे. तुम्हाला म्हटलं त्यांचा जो सेंटर ऑफ मास आहे, एक तर त्याचा पोझिशन वेक्टर काढा किंवा त्याचे कोऑर्डिनेट्स काढा, बरोबर आहे. हा काय झाला, पोझिशन वेक्टर ऑफ सेंटर ऑफ मास, बरोबर आहे. आणि तसेच आपल्याला कोऑर्डिनेट्स ऑफ सेंटर काढता येतील. ओके, काय लिहिलं आपण, काय काढलं आपण, पोझिशन वेक्टर ऑफ सेंटर ऑफ मास. हा झाला पोझिशन वेक्टर ऑफ सेंटर ऑफ मास, बरोबर आहे. कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत, कोऑर्डिनेट्स ऑफ सेंटर ऑफ मास काढताना काय करायला, तर इथे आपल्याला काढायचे कोऑर्डिनेट्स ऑफ सेंटर ऑफ मास. मग सेंटर ऑफ मासचा पहिल्यांदा आपण काढू x कोऑर्डिनेट, त्याला कॅपिटल X ने लिहिलं. तुम्ही काय करणार, m1 x1 प्लस m2 x2 अपॉन m1 प्लस m2. तसंच काय काढणार, y कोऑर्डिनेट, काय लिहिणार, m1 y1 प्लस m2 y2 अपॉन m1 प्लस m2. तसंच काय काढणार, z. आणि जेवढे पार्टिकल्स असतील सर्वांसाठी काढता येतील. हे जर 2 पार्टिकल्स साठी काढलं, 3 पार्टिकल असते तिथे काय लिहिलं असतं, m3 x3 अपॉन m1 प्लस m2 प्लस m3. समजलं का. म्हणजे जर का तुम्हाला पार्टिकलचे कोऑर्डिनेट आणि त्यांचे मासेस माहिती असतील तर पहा मी काय बोलत आहे, जर तुम्हाला पार्टिकलचे कोऑर्डिनेट्स आणि त्यांचे मासेस माहिती असतील तर त्यांच्या सेंटर ऑफ मासचा x कोऑर्डिनेट काढता येतो, त्यांच्या सेंटर ऑफ मासचा y कोऑर्डिनेट काढता येतो, त्याच्या सेंटर ऑफ मासचा z कोऑर्डिनेट काढता येतो. समजा तुम्हाला सेंटर ऑफ मासचा पोझिशन वेक्टर विचारलाच, काय
पोझिशन वेक्टर ऑफ सेंटर ऑफ मास. तर काय करणार, जो तुम्ही एक्स पोझिशन वेक्टर ऑफ सेंटर ऑफ मास तुम्ही दाखवणार आर वेक्टरनी. जो तुम्ही एक्स कोऑर्डिनेट काढला त्याला आय लावायचं, जो वाय काढला त्याला जे लावायचं, जो झेड काढला त्याला के लावायचा. तुम्हाला आय जे के पासून काय मिळेल, पोझिशन वेक्टर ऑफ सेंटर ऑफ मास. पॉइंट क्लिअर झाला का, काय क्लिअर झालं. कन्क्लुजन काढू आपण. पहा लक्ष द्या इकडे. समजा ही एक बॉडी आहे, बरोबर आहे. ही बॉडी काही पार्टिकलची बनलेली आहे. पहिला पार्टिकल, दुसरा पार्टिकल, तिसरा, चौथा, कुठेही असते, बरोबर आहे. मग सगळ्या पार्टिकलचे काय माहित आहेत तुम्हाला, मासेस आणि कोऑर्डिनेट्स. याचा मास आहे m1, कोऑर्डिनेट आहेत x1 y1. याचा मास आहे m2, कोऑर्डिनेट आहेत x2 आणि y2. कुठेही असेल, बरोबर आहे. मी फक्त असं दाखवला म्हणून इकडेच असेल असं नाही. याचं मास असेल m3, याचे कोऑर्डिनेट असतील x3 आणि y3. याचा मास m4. किती असतील, 2, 10, 15, 20, 25, 100, बरोबर आहे. तुम्हाला म्हटलं की यांचा जो सेंटर ऑफ मास असेल, बरोबर आहे, त्याचे कोऑर्डिनेट काढता येतील का. मग काय फॉर्म्युला, m1 x1 प्लस m2 x2 प्लस m3 x3 अँड सो ऑन अपॉन जेवढे मासेस आहेत तेवढे लिहायचे, मासेसचे सम. तसाच वाय कोऑर्डिनेट, तसाच झेड कोऑर्डिनेट. पण तुम्हाला म्हटलं ठीक आहे कोऑर्डिनेट काढले, पण पोझिशन वेक्टर काढा. एक्स कोऑर्डिनेटला आय लावायचा, वाय कोऑर्डिनेटला जे लावायचा आणि झेड कोऑर्डिनेटला के लावायचा. पण समजलं का. पण समजा तुम्हाला असं म्हटलं, इकडे बघा, समजा ही बॉडी आहे आणि हे ऍक्सिस आहे. इथे हा पहिला पार्टिकल आहे m1, त्याचा पोझिशन वेक्टर आहे r1. दुसऱ्या पार्टिकलचा मास आहे m2, त्याचा पोझिशन वेक्टर आहे r2. तिसऱ्या पार्टिकलचा मास आहे m3, त्याचा पोझिशन वेक्टर असेल r3. तुम्हाला म्हटलं यांच्या सेंटर ऑफ मासचे कोऑर्डिनेट काढा किंवा याच्या सेंटर ऑफ मासचा पोझिशन वेक्टर काढा. म्हणजे आता बघा तुम्हाला काय दिलं, m1 आणि r1 असेल इन टर्म्स ऑफ IJK 2i + 3j + 4k असं काहीतरी असेल. m2 मास दिला असेल ग्रॅम मध्ये, किलोग्रॅम मध्ये, त्याचा r2 r3. समजून राहिलं का तुम्हाला. r1 r2 r3 काय आहेत, त्या पार्टिकलचे पोझिशन वेक्टर. आणि ते कसे दिलेले असतील, समजा तुम्ही r3 लिहिला तर r3 मे बी 2i - 3j + 4k असा असेल, बरोबर आहे. मग तुम्हाला मास दिला आणि r दिलाय. जर तुम्हाला वेगवेगळ्या पार्टिकलचे r दिलेले असतील पोझिशन वेक्टर, तुम्हाला डायरेक्टली सेंटर ऑफ मासचा पोझिशन वेक्टर काढता येतो. मग सेंटर ऑफ मासचा पोझिशन वेक्टर काढताना कसं करायचं, m1 × r1 वेक्टर प्लस m2 × r2 वेक्टर प्लस m3 × r3 वेक्टर अपॉन काय मिळेल, m1 + m2 + m3 असं लिहायचं, बरोबर आहे. तुम्हाला मिळेल r, आणि r काय मिळाला, समजा 5i + 17j - 10k असा मिळाला. हा काय मिळाला, सेंटर ऑफ मासचा पोझिशन वेक्टर. तुम्हाला म्हटलं सेंटर ऑफ मासचे कोऑर्डिनेट, सेंटर ऑफ मासचे काय काढा, कोऑर्डिनेट्स किती असतील, x y z = 5, 17 आणि -10. करता येईल का, समजलं का. तर तुम्हाला जर पार्टिकल वेगवेगळे पार्टिकल, बॉडी वेगवेगळ्या पार्टिकलची दिलेली आहे, बनलेली आहे, जर ते तुम्हाला पार्टिकल्सचे मासेस आणि कोऑर्डिनेट्स माहित असतील तर तुम्हाला सेंटर ऑफ मासचे कोऑर्डिनेट काढता येतात. सेंटर ऑफ मासचे कोऑर्डिनेट x y z काढता आले तर त्यापासून पोझिशन वेक्टर बनवता येतो. किंवा पार्टिकलचे पोझिशन वेक्टर दिले असतील सेंटर ऑफ मासचा, पार्टिकलचे पोझिशन वेक्टर दिले असतील r1 r2 r3 तर सेंटर ऑफ मासचा पोझिशन वेक्टर काढता आलो. पण सेंटर ऑफ मासचा पोझिशन वेक्टर असा काहीतरी मिळेल, यावरून त्याचे म्हणजे कोऑर्डिनेट माहित असतील तर कोऑर्डिनेट काढा, पोझिशन वेक्टर माहित असेल तर पोझिशन वेक्टर काढा, बरोबर आहे. आणि पोझिशन वेक्टर वरून कोऑर्डिनेट काढता येतं, कोऑर्डिनेट वरून बघा हा पोझिशन वेक्टर आहे ना, हे काय झाले कोऑर्डिनेट्स. मग पोझिशन वेक्टर माहिती असणे म्हणजे कोऑर्डिनेट माहिती असणे, कोऑर्डिनेट माहिती असणे म्हणजे पोझिशन वेक्टर माहिती असणे. समजलं का. पोझिशन वेक्टरचं रूपांतर कोऑर्डिनेट मध्ये करता येते आणि कोऑर्डिनेटचं रूपांतर पोझिशन वेक्टर मध्ये करता येते. सेंटर ऑफ मास तुम्हाला एक तर कोऑर्डिनेट काढता येतील किंवा पोझिशन वेक्टर काढता येईल. समजलं का, काही डाऊट, समजलं, काही प्रॉब्लेम येतपर्यंत. आणि 2 पार्टिकल सिस्टीम साठी लक्ष द्या, 2 पार्टिकल सिस्टीम साठी सेंटर ऑफ मास हा हेवियर पार्टिकलच्या जवळ असतो, सेंटर ऑफ मास हेवियरच्या जवळ असतो. आता पहा इकडे लक्ष द्या, हे जर पार्टिकल साठी समजा लक्ष इकडे द्या. समजा तुमच्याकडे असा रॉड आहे, पहिला जो रॉड आहे तो असा आहे, एकदम सरळ रॉड तुम्हाला दिलेला आहे, एकदम युनिफॉर्म रॉड तुम्हाला दिलेला आहे. तुम्हाला म्हटलं याचा सेंटर ऑफ मास कुठे असेल तर काय सांगणार, सेंटरला. आणि तुम्हाला म्हटलं का सेंटरला, तर रॉड घ्यायचा, बोटावर ठेवायचा, बॅलन्स होतो, झाला त्याचा सेंटर ऑफ मास. आता बघा रॉड असा बनवलेला आहे, बरोबर आहे. तुम्ही ते काडी पहा, बाशेची काडी आहे ना, टोकावरती निमुडती असते, खाली जाड असते.
तसा आहे घेतला आणि तुम्हाला म्हटलं याचा सेंटर ऑफ मास सेंटरला असेल का, कुणीकडे असेल, जो हेवियर आहे त्याच्या जवळ असेल. इथे एखादा पॉइंट मिळेल हेवियर एंडकडे, जिथे तो मासा काय होणार, बॅलन्स होणार. बरोबर आहे. सेंटर ऑफ मास कुणीकडे शिफ्ट झालेला असतो, हेवियर साईडकडे शिफ्ट झालेला असतो. सेंटर ऑफ मास कुणीकडे शिफ्ट झालेला असतो, हेवियर साईडकडे. बघा समजलं पाहिजे तुम्हाला की सेंटर ऑफ मास हेवियर साईडकडे शिफ्ट झालेला असतो. ओके. आता समजा लक्ष द्या इकडे, ही डिस्क आहे, डिस्क, रिंग नाही. रिंग असेल तर सेंटर ऑफ मास सेंटरला राहील, डिस्क असेल तरी सेंटरलाच राहील. पहा आता ही डिस्क आहे, या डिस्कचा सेंटर ऑफ मास या डिस्कच्या सेंटरला आहे. आता पहा लक्ष द्या बरोबर, हा सेंटर आहे. तुम्ही काय केलं की या डिस्क मध्ये ना एक कट केला असा आणि एवढी स्मॉल डिस्क तुम्ही काढून टाकले. मला सांगा सेंटर ऑफ मास कुणीकडे शिफ्ट होणार, सेंटर ऑफ मास कुणीकडे असतो, जिकडे मास जास्त आहे तिकडे. इथं पोकळ पाड तयार झाला, त्यामुळे हा सेंटर ऑफ मास काय होणार, इकडे शिफ्ट होणार. म्हणजे पहिला सेंटर ऑफ मास इथे होता, दुसरा सेंटर ऑफ मास इथे राहणार. हा सेंटर ऑफ मास 1 बिफोर कटिंग द डिस्क, हा झाला सेंटर ऑफ मास 2. काही प्रॉब्लेम मध्ये ना हा कितीने शिफ्ट होणार हे विचारतात. ही ना डिस्क कट केली, या डिस्कची रॅडियस घेतली r/3 r/4. बरोबर आहे. ही डिस्क या सेंटर पासून कट करतील, कधी डिस्क रिम पासून कट करतील, बरोबर ना, कधी डिस्क ना मध्येच कुठेही कट करो. बरोबर आहे. हा सेंटर ऑफ मास कितीने शिफ्ट होतो हे आपल्याला काढता आलं पाहिजे आणि एकदम सिंपल आहे ते करणं. एवढं तुम्हाला समजलं का. सेंटर ऑफ मास कुणीकडे असतो, हेवियर साईडकडे असतो. सेंटर ऑफ मास हा पेन आहे, याचा हे टोक जाड आहे, हे टोक बारीक आहे, याचा सेंटर ऑफ मास सेंटरला नाही आहे. जिकडे हेवियर असेल तिथे आहे. सिमेट्रिकल बॉडीचाच फक्त सेंटर ऑफ मास सेंटरला असतो, बाकी बॉडीचा सेंटर ऑफ मास हेवियर साईडला असतो. ऍटम मध्ये बघा लक्ष द्या, ऍटम मध्ये हा झाला न्यूक्लियस आणि हा झाला इलेक्ट्रॉन, हा फिरून राहिला. मला सांगा या दोन पार्टिकलचा सेंटर ऑफ मास कुणीकडे असणार, कोणाच्या जवळ, न्यूक्लियसच्या जवळ असेल. कोणाच्या जवळ असेल, न्यूक्लियसच्या जवळ असेल. पहा लक्ष द्या इकडे असेल ना. आणि दुसरं एक अंजली लक्ष द्या, दुसरं एक एक्झाम्पल की सेंटरला आहे अर्थ आणि त्याच्या भोवती फिरत आहे मून. तुम्हाला म्हणतील की अर्थ आणि मून यांचा सेंटर ऑफ मास सांगा, अर्थ पासून सांगा किंवा मून पासून सांगा. अर्थ पासून तो जवळ असेल आणि मून पासून, पण तो किती अंतरावर आहे हे सांगता आलं पाहिजे. ते अंतर एक मून पासूनच विचारतील किंवा अर्थ पासूनच विचारतील. कसं काढायचं ते आपल्याला पाहायचं आहे. समजून राहिलं का तुम्हाला. एक Cl मॉलिक्युल आहे HCl, समजा हा H आहे आणि हा Cl आहे. कोण हेवी आहे, Cl. H चं मॉलिक्युलर वेट किती 1 आणि Cl चं किती 35.5. बरोबर आहे. तुम्हाला म्हणतील की यांचा याची बॉन्ड लेंथ दिलेली असेल किती आहे, तर 10 अँगस्ट्रॉंग 5 अँगस्ट्रॉंग वगैरे, आणि सांगा सेंटर ऑफ मास कुठे आहे. तर कोणाच्या जवळ असेल, Clच्या जवळ असेल. तर किती जवळ आहे Cl पासून ते तुम्हाला काढता आलं पाहिजे. कसं काढायचं आपल्याला पाहायचं आहे. तसं फॉर्म्युला सांगितलंय मी, पण पटकन लक्षात नाही सुरुवातीला. एवढं समजलं का. बरोबर आहे. हे जे सेंटर ऑफ मास आपण दाखवले अगोदरचे, ते आपण ना पार्टिकल्स साठी दाखवले. आपण जे सेंटर ऑफ मासचे स्टडी केले ते कोणासाठी, पार्टिकलसाठी. आपण बघा न्यूक्लियसलाही पार्टिकल कन्सिडर करतो आणि इलेक्ट्रॉनलाही पार्टिकल कन्सिडर करतो. स्पेस मध्ये सनच्या भोवती अर्थ फिरत आहे, सनलाही आपण पार्टिकल कन्सिडर करणार, अर्थलाही आपण पार्टिकल कन्सिडर करणार. अर्थच्या भोवती मून फिरत आहे, अर्थ इज पार्टिकल, मून इज पार्टिकल. पण तुम्हाला म्हटलं ना की हे एक बॉडी आहे, तर याचं सेंटर ऑफ मास काढा, तर ही तर एका पार्टिकलची बनलेली नाही आहे. मग जिथे कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्युशन असेल, काय असेल, कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्युशन. पार्टिकलची बनलेली आहे ही, पण पार्टिकल कसे एकमेकांना अगदी लागून आहेत, त्याला काय म्हणतात, कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्युशन. त्या कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्युशनचं तुम्हाला सेंटर ऑफ मास काढता आला पाहिजे, फक्त रिप्रेझेंट करता आला पाहिजे. काय करून राहिलो तेवढं फक्त समजलं पाहिजे. आपण याला म्हणू सेंटर ऑफ मास ऑफ कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्युशन. म्हणजे कोणतीही बॉडी, म्हणजे काय म्हणू आपण याला, सॉलिड बॉडी असेल आणि त्याचा काय काढायचं आहे, सेंटर ऑफ मास. सॉलिड बॉडी मध्ये पार्टिकल थोडे दिसतात, दिसते का. या पेनचे पार्टिकल दिसून राहिले का तुम्हाला. पहिला पार्टिकलचा कोऑर्डिनेट, दुसऱ्याचा कोऑर्डिनेट, इथे तर पूर्ण मास आहे, पूर्ण मास डिस्ट्रीब्यूट झालेला आहे ना. तर याचा काय काढायचं आपल्याला, सेंटर ऑफ मास. अशा वेळेस काय आयडिया करतात पहा. ओके, बस समजून घ्या. समजा ही एक बॉडी आहे आणि हा झाला इथे काहीतरी ओरिजिन आहे किंवा ऍक्सिस आहे, आणि या बॉडीचा एक स्मॉल पोर्शन घ्यायचा. या स्मॉल पोर्शनचा मास आहे dm आणि त्याचं अंतर आहे r. स्मॉल पोर्शनचा मास काय आहे, dm, त्याचं अंतर आहे r.
म्हणून तुम्हाला काय काढायचं, सेंटर ऑफ मास काढायचं आहे तुम्हाला. सेंटर ऑफ मासचा पोझिशन वेक्टर काढा किंवा कोऑर्डिनेट काढा, आर वेक्टर. तुम्ही काय करणार, या एकाचा जर तुम्ही काय काढायचं आहे, मास इंटू डिस्टन्स, तर बरोबर आहे. सो आर इंटू डीएम असंच करतो ना आपण, आर वेक्टर करू शकता आर इंटू डीएम. पण आपल्याला सगळ्या पार्टिकलच्या मासेसची त्यांच्या, जसं आपण M1 R1 प्लस M2 R2, आणि तसंच काय केलं, एका पार्टिकलचं मास किती आहे डीएम, त्याचं अंतर किती आहे आर इंटू डीएम. मग तसंच दुसऱ्या पार्टिकलचा आर इंटू डीएम, तसंच तिसऱ्या पार्टिकलचा आर इंटू डीएम. हे सगळे काय करायचे एकत्र. या एकत्र करण्याच्या प्रोसेसला म्हणतात इंटिग्रेशन. याला तुम्ही लिहू शकता आर इंटू डीएम. बघा मी काय लिहिलं, पहिल्या पार्टिकलचा आर आणि त्याचा डीएम, अर्थात नोटेशन बदलायला पाहिजे होते, आर डॅश डीएम डॅश आर डबल डॅश डीएम डबल डॅश. तर पहिल्या पार्टिकलचा आर इंटू डीएम, दुसऱ्या पार्टिकलचा आर इंटू डीएम. या बॉडीमध्ये जेवढेही पार्टिकल्स आहेत त्यांच्या आर डीएम ला काय करायचं, सम करायचं. बरोबर आहे. सम करण्याच्या प्रोसेसला काय म्हणतात, इंटिग्रेशन. म्हणजे जी सारखी सारखी टर्म आहे, इथे मास इंटू डिस्टन्स आहे, इथे मास इंटू डिस्टन्स आहे, आणखी मास, सगळ्या ठिकाणी मास इंटू डिस्टन्सेस आहेत. मग याला मॅथमॅटिक्स मध्ये ह्या सगळ्या मास इंटू डिस्टन्सची काय केली, सम केली. सम केली म्हणजे सर्व मास इंटू डिस्टन्स एकत्र केले. एकत्र म्हणजे इंटिग्रेशन. याला अशाने दाखवतात. बरोबर आहे. म्हणून इथे काय लिहिणार तुम्ही, इंटिग्रेशन ऑफ आर इंटू डीएम. खाली काय केलं, पूर्ण मास M1 प्लस M2 प्लस M2 M3 म्हणजे डीएम, आणि त्याला काय केलं, एकत्र केलं. हे समजलं का? म्हणजे ऍटलिस्ट ना याचं अंडरस्टँडिंग पाहिजे की हे आलं कसं. बरोबर, पाठ केल्यासारखं नाही पाहिजे. आपण काय केलं अगोदरच्या फॉर्म्युल्यामध्ये, आर इंटू डी, आर इंटू एम, आर इंटू एम, आर इंटू एम सगळे काय केले, एकत्र केले. M1 R1 प्लस M2 R2 प्लस M3 R3. यालाच काय दाखवलं आपण, आर इंटू डीएम. आर होतं त्याचं अंतर आणि डीएम होतं त्याचं मास. असे आर इंटू डीएम सगळे काय केले, सम केली, एकत्र केले. त्याला काय लिहिलं, इंटिग्रेशन. खाली काय होतं, M1 प्लस M2 प्लस M3 प्लस M4. म्हणजे सर्व एका पार्टिकलचा मास किती आहे डीएम, दुसऱ्याचं मास किती आहे डीएम, तिसरे सगळे डीएम काय केले, एकत्र केले, सम केली. त्याला असं पण लिहिलं. समजलं का? आणि असाच तुम्हाला एक्स कोऑर्डिनेट लिहिता येईल. एक्स कोऑर्डिनेट लिहायचं, इथे काय करणार, एक्स इंटू डीएम अपॉन इंटिग्रेशन ऑफ डीएम. तसंच काय लिहिता येणार, वाय कोऑर्डिनेट, इथे काय करणार, वाय इंटू डीएम अपॉन इंटिग्रेशन ऑफ डीएम. समजलं का? तर हे एक प्रकारचं रिप्रेझेंटेशन आहे सेंटर ऑफ मास काढायचं. बरोबर आहे. आणि हे फक्त तुम्हाला समजलेलं पाहिजे. यावरून प्रॉब्लेम्स नंतर नंतर करता येतील आपल्याला, सीईटी जेई मध्ये वगैरे असतील किंवा नीट मध्ये असतील, तसं याचं काम नाही पडत. पण तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की हाही सेंटर ऑफ मासचाच आहे, पोझिशन वेक्टर असेल किंवा कोऑर्डिनेट्स असतील. तर हा सेंटर ऑफ मासचा काय काढला, पोझिशन वेक्टर. हे सेंटर ऑफ मासचे काय काढले, कोऑर्डिनेट्स. इथपर्यंत समजलं का? काही प्रॉब्लेम? बिलकुल नाही. आता पहा एक एक्झाम्पल घेऊ आपण. लक्षात, एक सिंपल एक्झाम्पल घेऊ, समजून घेण्याचा प्रयत्न करा. हा एक सीसो आहे, किंवा तो HCl मॉलिक्यूल असेल, किंवा सन आणि अर्थ असेल, किंवा मून आणि अर्थ असेल. बरोबर. एक आपण सोपे एक्झाम्पल घेऊ, नंतर ना पॉइंट आणि वगैरे वगैरे काय काय असतील ते घेऊ आपण. तर एक रॉड आहे, पण वेटलेस रॉड. त्या रॉडचं वेट आपण गृहीत नाही धरलं. लक्षात आहे मी काय म्हणत आहे, रॉड कसा आहे, वेटलेस रॉड आहे. त्या रॉडच्या एका टोकाला मास दिलेला आहे. हे मास आहे M1 इक्वल टू से 2 kg. टोकाला एक मास दिलेला आहे, हे आहे M2 इक्वल टू से 5 kg. काही पण घेता येईल आपल्याला. बरोबर आहे. तुम्हाला म्हणतील की यांचा सेंटर ऑफ मास लोकेट करा. या रॉड लेंथ जी आहे ती आहे 10 मीटर, सेंटर ऑफ मास लोकेट करायचं आहे. बरोबर आहे. लोकेट, बरोबर, लोकेट करणे म्हणजे ठरवणे कुठे असणार, हेवियर मासच्या जवळ, लायटर मासच्या दूर. मग हेवियरच्या जवळ असेल, इथे असेल कुठेतरी सेंटर ऑफ मास. लोकेट करणे म्हणजे त्याचं अंतर सांगा. R1 दुसऱ्या पार्टिकल पासून घेतलं तर R2. याला लोकेट करणे म्हणजे काय काढणे, R1 इक्वल टू किती किंवा R2 इक्वल टू किती. मला सांगा, R1 मिळाला तर R2 नाही काढता येणार का? टोटल किती आहे 10. R1 मिळाला तर R2 काढता येत आहे ना. R1 मिळाला 5 तर R2 5, R1 मिळाला 3 तर R2 7. म्हणजे आपल्याला फक्त एक काढायचा आहे कोणता तरी. समजलं का? पॉइंट समजला का? आपल्याकडे दोन मासेस आहेत. पहिला मास आहे M1 किती 2 kg, दुसरा मास आहे M2 किती 5 kg. रॉड वेटलेस आहेत. त्याचा काय काढला तुम्ही इथे, सेंटर ऑफ मास. या सेंटर ऑफ मासला काय करायचं आहे, लोकेट करायचं आहे. लोकेट करायचं म्हणजे तुम्हाला काढायचं आहे R1 आणि R2 काढायचे आहेत. तर कसे काढणार पहा. तर याला सॉल्व्ह कसं करणार पहा. लक्ष द्या इकडे. आपण काय करत असतो,
अबाउट सेंटर ऑफ मास काय असते मास मोमेंटची सम 0 असते अबाउट सेंटर ऑफ मास मोमेंटची सम 0 असते इन वेक्टर फॉर्म m1 r1 वेक्टर प्लस m2 r2 वेक्टर इज इक्वल टू 0 पण एक जर पॉझिटिव्ह घेतला तर दुसरा निगेटिव्ह असेल म्हणून आपण याला काय करू शकतो यातला एक निगेटिव्ह असेल बरोबर आहे याला जर तुम्ही राईट कडे ट्रान्सफर केलं तर m1 r1 इक्वल टू m2 r2 म्हणून मी काय करतो डायरेक्टली लिहितो बघा मी दोन्ही फॉर्म लिहून दाखवले फक्त तुम्हाला समजण्यासाठी आपण काय करणार m1 r1 इज इक्वल टू m2 r2 समजलं का मास मोमेंट हे मासला डिस्टन्सेस मासला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत m1 r1 इक्वल टू m2 r2 तुम्हाला r1 काढायचं आहे r1 काढायचं तुम्ही त्या r2 ला काय लिहिणार तुम्ही असं पण करू शकता ना बट r इज इक्वल टू r1 प्लस r2 मग तुम्हाला जर r1 काढायचं आहे तुम्हाला माहिती आहे r बघा माझं बोलणं समजत नसेल कदाचित कारण की तुम्हाला मी खूप वर्षापासून प्रॅक्टिस करून राहिलो आपल्याला माहिती आहे r म्हणजे दोन पार्टिकल मधलं अंतर किती आहे 10 मीटर पण आपल्याला काढायचं आहे r1 म्हणून आपण r2 ला इलिमिनेट केलं पाहिजे काय इलिमिनेट म्हणून आपण काय लिहिणार r इक्वल टू r1 प्लस r2 म्हणजे ज्याला इलिमिनेट करायचा आहे तो r2 बरोबर काय होणार r2 इक्वल टू r मायनस r1 म्हणून r2 च्या जागी आपण r मायनस r1 लिहिणार सो m1 इथे काय आला r1 इथे m2 r2 ला काय लिहिणार r मायनस r1 आपलं m काय आहे r1 काढणे आता लक्ष द्या आपलं m आहे r1 काढणे सो m1 r1 इक्वल टू m2 r मायनस m2 r1 बरोबर आहे r1 इकडे घ्या म्हणजे काय मिळेल m1 r1 प्लस m2 r1 इक्वल टू m2 टाइम्स r पण आपल्याला काय काढायचं आहे r1 काढायचं r1 कॉमन काढला r1 कॉमन काढलं इथे काय राहिलं m1 प्लस m2 इकडे काय राहिलं m2 टाइम्स r यावरून तुम्हाला डायरेक्टली फॉर्म्युला मिळते r1 चा देअरफॉर याच्यावरून इकडे देअरफॉर m2 अपॉन m1 प्लस m2 टाइम्स यस r समजलं का r1 वेक्टर आणि r1 फक्त समजलं का तुम्हाला म्हणून r1 काढताना वरत m2 अपॉन m1 प्लस m2 टाइम्स r सिमिलरली r2 म्हटलं तर बरोबर आहे सिमिलरली r2 जर काढायचं असेल तुम्ही काय करणार r1 मध्ये m2 आहे तर r2 मध्ये m1 असणार डायरेक्टलीच तुम्हाला आन्सर काढता येते बरोबर आहे त्याची प्रोसिजर तुम्हाला सांगितली पण तुम्हाला आन्सर डायरेक्टली काढता येते बघा काय असेल मून आणि अर्थ यांच्यामधलं अंतर दिलं असेल मून आणि अर्थ यांच्यामधलं अंतर दिलं असेल कित्येक किलोमीटर बरोबर आहे मूनचं मास आणि अर्थचं मास यांची कंपॅरिझन केली असेल म्हणजे अर्थचं मास जेवढा आहे मूनचं मास त्याच्या 1/81 टाइम्स आहे असं म्हटलं असेल बरोबर आहे म्हणून तुम्ही मूनचं मास जर अर्थचं मास जर m घेतलं तर मूनचं मास m/81 किंवा m/80 अर्थचं मास जर तुम्ही काय म्हणा मूनचं मास जर तुम्ही m घेतलं असेल तर अर्थचं मास 81 टाइम्स m किंवा 80 टाइम्स m जे दिलं असेल ते तुम्हाला मासेस इन टर्म्स ऑफ इच अदर दिले असतील HCl च्या बाबतीत काय कराल H चं मास जर तुम्ही 1 घेतलं तर Cl चं मास 35.5 घ्या बस ते याच्यामध्ये ठेवले तुम्हाला जर r माहित असेल तर r1 काढता येते r1 काढताना तुम्ही टोटल r मधून r1 मायनस करून r2 काढू शकता आणि डायरेक्टली फॉर्म्युला वापरून r2 काढू शकता r2 चा फॉर्म्युला काय r1 असेल तिथे m2 करायचं आणि r2 असेल तिथे m1 करायचं समजलं का या फॉर्म्युलाच्या सहाय्यानं पहिलेच समजलं का सांगा एकदमच गंभीर आहात तुम्ही आज आम्ही काय झालं तसेच राहत चला आपण जरा इतकी सिरियस नका काय म्हणून राहिलं समजलं का काय दिलेलं आहे टू पार्टिकल सिस्टीम काय टू पार्टिकल सिस्टीम दोन्ही पार्टिकलचे मासेस दिलेले आहे दोन पार्टिकल मधलं अंतर दिलेलं आहे याचं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं मून आणि अर्थ बरोबर आहे अर्थ आणि सन बरोबर आहे H आणि Cl HCl त्याची बॉन्ड लेंथ दिली असेल बरोबर आहे समजलं का एखादा रॉड दिला आहे सीसॉ दिलेला आहे बरोबर सीसॉ त्या रॉडची लेंथ दिलेला आहे एका मुलाचा मास दिलेला आहे दुसऱ्या मुलाचा मास दिलेला आहे त्या रॉडचा सेंटर ऑफ मास काढा असं काहीतरी तुम्हाला विचारतील किंवा त्याचा अंतर काढा सेंटर ऑफ मासचं तर फॉर्म्युला काय वापरायला पाहिजे बेसिक फॉर्म्युला m1 r1 इक्वल टू m2 r2 आता काय काढायचं आणि काय दिलेलं आहे r1 काढायचं r2 दिलेला नाही पण r दिलेला आहे पण r1 प्लस r2 इक्वल टू r बरोबर आहे सो r2 इक्वल टू r मायनस r1 जे दिलेलं नाही ते काढून निग्लेक्ट नाही निग्लेक्ट करणं म्हणजे त्याला झिरो करणे ते इलिमिनेट करायचं आहे बरोबर म्हणून तुम्ही r2 च्या जागी असं लिहिलं यावरून कॅल्क्युलेशन्स केले सॉरी रिअरेंजमेंट केली आणि तुम्हाला काय मिळालं r1 इक्वल टू m2 अपॉन m1 प्लस m2 टाइम्स r
या फॉर्म्युलाच्या सहाय्याने तुम्हाला HCl मॉलिक्युलचा सेंटर ऑफ मासचं लोकेट करता येणार. बरोबर आहे. हे कोणापासून लोकेशन झालं? M1 पासूनचं अंतर R1 झालं आणि M2 पासूनचं अंतर R2. करता येतील का काही प्रॉब्लेम्स दिले तर, है ना? तर तुम्ही ना गुगलवर सर्च करायचं हाऊ टू लोकेट सेंटर ऑफ मास ऑफ HCl मॉलिक्यूल. बरोबर, तुम्हाला प्रॉब्लेम्स येऊन जातील. लोकेट सेंटर ऑफ मास ऑफ HCl मॉलिक्यूल, लोकेट सेंटर ऑफ मास ऑफ मून अँड अर्थ, लोकेट सेंटर ऑफ मास ऑफ सन अँड अर्थ. दिलेलं काय असेल? डिस्टन्स दिलेलं असेल आणि दोघांचे मासेस डायरेक्टली दिले असतील किंवा त्या मासेसची कंपॅरिझन दिली असेल, कोण कोणाच्या किती पट आहे. बरोबर आहे. आणि ते सगळे मासेस लिहायचे, डिस्टन्सेस लिहायचे, तुम्हाला सेंटर ऑफ मासला लोकेट करता येईल. बरोबर आहे. आणि हा सगळा 11वी पार्ट आहे आणि खूप सारे प्रॉब्लेम सेंटर ऑफ मासवर आहेत. पण मला असं वाटते की मी तुम्हाला आणखी काही डायग्राम दाखवतो ज्या तुमच्या 11वीच्या टेक्स्टबुक मध्ये आहेत, जिथे सेंटर ऑफ मास लोकेट केला आहे. पण हा आला कसा याचा स्टडी नाही करायचा आपल्याला. ओके, पहा, लक्ष द्या. थोडासा वेळ आहे, नोट्स तुम्हाला भेटून जाईल 1-2 दिवसात. पहा, काही ना सिंपल गोष्टी आहेत त्या मी अवॉइड केल्या. ऍक्सिस ऑफ रोटेशन कशाला म्हणतात? तर बॉडीचे सर्व पार्टिकल ज्या लाईनच्या भोवती फिरतात त्याला ऍक्सिस ऑफ रोटेशन म्हणतात. ओके. नंतर रोटेशनल मोशन, जर बॉडीचे सर्व पार्टिकल एखाद्या लाईनच्या भोवती फिरत असतील, बॉडीचे सर्व पार्टिकल्स एखाद्या लाईनच्या भोवती फिरत असतील तर त्या बॉडीच्या मोशनला रोटेशनल मोशन म्हणतात. रोटेशनल मोशन मध्ये सर्व पार्टिकल्स सर्क्युलर मोशन मध्ये फिरतात. लक्ष द्या. मास मोमेंट, मासला परपेंडिक्युलर डिस्टन्सने मल्टिप्लाय केलं तर मास मोमेंट मिळते m × r. वेक्टर क्वांटिटी आहे. सेंटर ऑफ मास 2 पॉइंट सांगितले. पूर्ण मास कॉन्सन्ट्रेट झालेलं पाहिजे, बॉडीवरचे सर्व फोर्सेस काढायचे आणि त्या पॉइंटला लावायचे. तर बॉडीच्या मोशन मध्ये फरक नाही पडायला पाहिजे. बॉडी रेस्ट असेल तर रेस्ट राहायला पाहिजे, बॉडी मोशन मध्ये असेल तर मोशन मध्ये राहायला पाहिजे. ओके. आणखी एक लक्ष द्या, इंटरनल फोर्सेस मुळे सेंटर ऑफ मास बदलत नसतो. काय? इंटरनल फोर्सेस मुळे सेंटर ऑफ मास बदलत नसतो. याला बरोबर समजून घ्या. इकडे पहा, एक ना तुमच्याकडे सुतळी बॉम्ब आहे, दिवाळीचा फटाका सुतळी बॉम्ब, आणि तुम्ही ना त्याला पेटवलं. बरोबर आहे. आणि त्याच्या आतमधल्या बारूदमुळे त्याचा स्फोट झाला. पहिल्यांदा तो ठेवलेला होता हातावर नाही, जमिनीवर ठेवलेला होता. कोण? फटाका. ऐका तर, मग तो फुटल्यानंतर त्याचे तुकडे तुकडे गेले सगळीकडे. तुम्हाला म्हटलं की अगोदर सेंटर ऑफ मास तर जिथे फटाका होता तिथे होता, नंतर सेंटर ऑफ मास कुठे असेल? तर जिथे अगोदर होता तिथेच असेल, कारण की त्याचे तुकडे इंटरनल फोर्सेस मुळे झाले. इंटरनल फोर्सेस मुळे सेंटर ऑफ मास बदलत नसतो. आता दुसरं एक्झाम्पल, समजा तुमच्याकडे तो सुतळी बॉम्ब आहे आणि तुम्ही न पेटवता असा फेकला आणि तो असा जाऊन पडला. त्याचा पाथ तुमच्या डोळ्यासमोर आहे. तुम्ही काय केलं, नंतर त्याला पेटवलं, तो अर्ध्यापर्यंत गेला, नंतर फुटला आणि तुकडे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी पडले. तुम्हाला म्हटलं असेल की त्याचा सेंटर ऑफ मास कुठे स्ट्राईक होईल, तर अगोदर न फुटता त्याचा सेंटर ऑफ मास जिथे स्ट्राईक झाला होता नंतरही तिथे स्ट्राईक होणार. म्हणजे सेंटर ऑफ मास इंटरनल फोर्सेस मुळे बदलत नाही. इकडे बघा काय म्हटलं, सेंटर ऑफ मास इंटरनल फोर्सेस मुळे बदलत नाही. एखादं समजा एखादी नाव आहे, बोट आहे, त्या बोट मध्ये तो नावाडी आहे, तो एका टोकावर आहे आणि तो आतमध्ये चालत गेला. बरोबर आहे. इंटरनल फोर्सेस चेंजेस जे झाले इंटरनल फोर्सेस मुळे झाले. इंटरनल फोर्सेस मुळे जर चेंजेस होत असतील तर सेंटर ऑफ मास बदलत नाही. मग थांबलेल्या फटाक्याचा सेंटर ऑफ मास जिथे असेल, फुटल्यानंतर सेंटर ऑफ मास तिथेच असेल. फटाका हवेत फुटला, न फुटता सेंटर ऑफ मासची जी ट्रॅजेक्टरी झाली असती, फुटल्यानंतर सेंटर ऑफ मास तोच पाथ फॉलो करेल. बरोबर आहे. सो सेंटर ऑफ मास रिमेन अनअल्टर्ड ड्यू टू इंटरनल फोर्सेस, चेंजेस ड्यू टू इंटरनल फोर्सेस. बरोबर आहे. तर हे तुम्हाला सांगितलं.
नंतर बघा ही एक डायग्राम आपण अशा तऱ्हेची नाही काढली, आपण वेगळीच डायग्राम काढली होती. इकडे लक्ष द्या. हा झाला एक्स ऍक्सिस, हा झाला वाय ऍक्सिस. 2 पार्टिकल सिस्टीम दाखवली. इकडे पहा बोर्डवर लक्ष द्या. 2 पार्टिकल सिस्टीम दाखवली. पहिल्या पार्टिकलचं मास आहे m1, इकडे बोर्डवर लक्ष, त्याचा पोझिशन वेक्टर आहे r1. दुसऱ्या पार्टिकलचं मास आहे m2, त्याचा पोझिशन वेक्टर आहे r2. 2 पार्टिकलला जोडणाऱ्या सिस्टीमचा, 2 पार्टिकलचा सेंटर ऑफ मास त्यांना जोडणाऱ्या लाईनवरच असेल. सेंटर ऑफ मास ऑफ 2 पार्टिकल सिस्टीम मस्ट लाय ऑन द लाईन जॉइनिंग देम. बरोबर आहे. इट इज क्लोजर टू द हेवियर मास अँड अवे फ्रॉम लाइटर मास. पण त्यांना जोडणाऱ्या लाईन वरच असेल. 2 पार्टिकलचा सेंटर ऑफ मास त्यांना जोडणाऱ्या लाईनवर असेल. समजा खूप सारे पार्टिकल आहेत, एकाच लाईनवर असतील तर त्यांचा सेंटर ऑफ मासही त्याच लाईनवर असेल. पण काही पार्टिकल वर आहेत, काही पार्टिकल खाली आहेत, तर त्यांचा सेंटर ऑफ मास मात्र त्या प्लेन मध्ये कुठेही असू शकतो. सगळे पार्टिकल एकाच प्लेन मध्ये असतील, ऐका, सगळे पार्टिकल जर एकाच प्लेन मध्ये असतील तर त्याचा सेंटर ऑफ मास ही त्याच प्लेन मध्ये असेल. पण जर पार्टिकल स्पेस मध्ये विखुरलेले असतील तर त्याचा सेंटर ऑफ मासही स्पेस मध्ये असेल. एकाच लाईनवर पार्टिकल असतील तर त्याला फक्त एक कोऑर्डिनेट असेल, एक्स कोऑर्डिनेट किंवा वाय. तर त्याच्या सेंटर ऑफ मासलाही एकच कोऑर्डिनेट. जर पार्टिकल प्लेन मध्ये असतील, ऐका बरोबर, खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, एवढे एवढे की तुमच्या डोक्याचा कस काढून टाकतील. बरोबर आहे. एवढे पार्टिकल, एवढे प्रॉब्लेम्स एकाच सेंटर ऑफ मास कॉन्सेप्टवर बनवता येतात. बरोबर आहे. तर काय म्हटलं की जर पार्टिकल प्लेन मध्ये असतील तर प्रत्येक पार्टिकलला 2 कोऑर्डिनेट असतील, है ना. त्यांच्या सेंटर ऑफ मासलाही 2 कोऑर्डिनेट. जर पार्टिकल स्पेस मध्ये असतील प्रत्येक पार्टिकलला 3 कोऑर्डिनेट, तर त्याच्या सेंटर ऑफ मासलाही 3 कोऑर्डिनेट असतील. बरोबर आहे. हा 2 पार्टिकल सिस्टीम दाखवला आणि हा त्याचा सेंटर ऑफ मासचा लिहिला फॉर्म्युला. m1 r1 वेक्टर प्लस m2 r2 वेक्टर अपॉन m1 प्लस m2. 2 पार्टिकल साठी 3 पार्टिकल साठी 3 घ्या, 4 पार्टिकल साठी 4 घ्या, असं आहे. ओके. आणि 2 पार्टिकल सिस्टीम साठी तो हा फॉर्म्युला. r1 काढायचा असेल तर m2 अपॉन m1 प्लस m2 टाइम्स r, आणि r2 काढायचा असेल तर m1. म्हणजे डिनॉमिनेटर आणि राईट वाली टर्म सेमच आहे, फक्त r1 काढायचं असेल तर तिथे m2 आणि r2 काढायचं असेल तर m1. ठीक आहे. आणि तुमच्या पीडीएफ मध्ये एक चार्ट दिलेला आहे. या ऐका, या चार्ट मध्ये वेगवेगळे ऑब्जेक्ट आहेत आणि ते असे ठेवलेले आहेत आणि त्यांच्या सेंटर ऑफ मासची हाईट दिलेली आहे. तर हा 11वी मध्ये तुमच्या सिलेबस मध्ये पार्ट आहे. यावर क्वेश्चन विचारला हा तुम्हाला डायरेक्टली हिचं लर्न करावं लागणार, याचं की प्रूफ नाही घेत आपण. म्हणून आयसोस्क्वेअर ट्रायंगल असेल त्याचा सेंटर ऑफ मास कुठे, हा दुसरा ट्रायंगल आहे, हेमिस्फियर असेल त्याचा सेंटर ऑफ मास कुठे, हे तुम्हाला फक्त एकदा वाचून घ्यायचे आहेत पीडीएफ मध्ये. ठीक आहे. बाकी आपण उद्या घेऊ. रेकॉर्डिंग बंद करा.